नमस्कार. सह्याद्रीची निवडणूक आज पार पडली. अत्यंत शांततेत मतदान झालं आणि सह्याद्रीचं विश्लेषण करण्याच्या ऐवजी मी टायटलवर टाकलेलं विश्लेषण आज का करतो आहे या मागची पार्श्वभूमी सांगतो. आज सह्याद्रीची निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 5 तालुक्यामध्ये फिरत असताना, अनेक मतदान केंद्रावर जात असताना मला अनेक मित्रमंडळी भेटली. ती भाजपची होती, बरेच लोकंसुद्धा. याचबरोबर राष्ट्रवादी शरद पवार गटाची काही मंडळी होती आणि काँग्रेसची काही मंडळी होती. त्यांनी मला एक प्रश्न केला की ही निवडणूक आता संपली, सह्याद्रीची आज निवडणूक संपली, उद्या निकाल, काय निकाल लागेल ते लागेल, मात्र भाजपचे जे 3 मातब्बर नेते आहेत त्यांनी जे टोकाचा आता एकमेकावर आरोप प्रत्यारोप केले ते एकत्र येतील का, हा विषय घेण्याचं कारण काय, तर उद्या निकाल लागेल, निकालानंतर विश्लेषण करण्यात तो फार काय पॉईंट येणार नाही. मात्र आज जी परिस्थिती झाली, भाजपचे 3 नेते म्हणजेच कराड उत्तरचे नवनियुक्त विद्यमान आमदार मनोजदादा घोरपडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशीलदादा कदम, भाजपचे प्रदेश सरचिटणीस रामकृष्ण वेताळ, या तिघांच्या एकमेकाच्या विरोधातले झालेली भाषणं आणि सह्याद्री सहकारी साखर कारखान्यात उठलेलं रान, हे आता भाजपच्या माध्यमातून ह्या ज्या वेगळ्या वेगळ्या पाकळ्या झालेल्या आहेत कमळाच्या, त्या एकत्र येतील का आगामी काळामध्ये, तर त्यावेळेस आपण आज थोडं बोलणार आहे. मुद्दाम हे विश्लेषण घेतण्याचं कारण काय, मला अनेक कार्यकर्त्यांनी छेडलं की ही पुढं काय होईल, पुढं काय होईल, पुढं काय होईल, यावरच मी खरं तर स्पष्ट आणि रोखठोक विश्लेषण करणार आहे. समोर फोटो तुम्ही बघताय तो तिघांचा एकत्र गुलालातला फोटो आहे. तो आहे 23 नोव्हेंबर 2024चा, म्हणजेच आत्ताच अगदी 4-5 महिने झाले. आणि असं काय घडलं की सह्याद्रीमध्ये इतक्या टोकाचा विरोध केला, एकमेकाच्या वर जी आग पकड झाली ती प्रचंड मोठी होती. आणि यामुळं झालं काय की भाजपा जो कराड दक्षिणमधला कार्यकर्ता आहे, पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या फळीतला, तो कंप्लीट आत्ता सध्या थंड पडलेला आहे, त्याला सुचाच बंद झालेला आहे. आता कुणाचं नेतृत्वाखाली आपण सोबत जायचं, आमदार मनोजदादांच्या बरोबर जायचं, जिल्हाध्यक्ष धैर्यशीलदादांच्या बरोबर जायचं, की प्रदेश सरचिटणीस रामकृष्ण वेताळ साहेबांच्या बरोबर जायचं. खरोखर इतकी परिस्थिती कार्यकर्त्यांची बिकट आहे. अनेक कार्यकर्ते माझ्याशी बोललेसुद्धा की आता पुढं काय खरं नाही, भाजपच्या माध्यमातून एकाकडे गेलं तर दुसऱ्याला राग, तिसऱ्याकडे गेलं तर पहिल्याला राग, अशा पद्धतीनं पक्ष बांधणी कशी होणार आहे याकडे सर्वांच्या नजरा आहेत आणि कार्यकर्ते चलबिचल झालेले आहेत. मुद्दाम हे विश्लेषण सह्याद्रीच्या मतमोजणीच्या अगोदर करतो आहे. म्हणजेच काय की ते 3 नेते आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक आहेत, नगरपालिका निवडणूक आहेत, यासाठी जर एकत्र आले नाहीत तर त्याचे परिणाम कसे वाईट होतील पक्षासाठी, हे सुद्धा कार्यकर्ते बघतायत. मात्र सध्याच्या परिस्थितीला हे 3 जे नेते आहेत, जे गुलालात न्हाऊन निघाले होते काही महिन्यापूर्वी आणि ज्यांनी एकत्र येऊन या निवडणूक लढवली होती, हे एकत्र यावे असा सुद्धा मतप्रवाह एका ठिकाणी आहे की ठीक आहे, सहकारात ही निवडणूक होती, सहकारात एकमेकावर आरोप झाले, प्रत्यारोप झाले, ते तर थांबवून एकमेकाच्या बरोबरीनं एक दिलानं काम करावं, असा सुद्धा एक मतप्रवाह आहे. दुसरा मतप्रवाह असा आहे की कोण कितने पाणी में, म्हणजे कोणाची ताकद किती हे आता कळेल. म्हणजे आगामी जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी प्रत्येकजण आपापल्या कार्यकर्त्यांना तिकीट द्यायला आणि सक्षम करायला मोकळीक होईल. मात्र एकाच पक्षात राहून, एकाच म्यानात राहून या 3 तलवारी राहणं इथून पुढं शक्य वाटत नाही. मी जबाबदारीनं का सांगतो आहे, इतक्या टोकाचा विरोध झालेला आहे एकमेकांचा, इतका द्वेष निर्माण झालेला आहे की अशा पद्धतीमध्ये एका पक्षात 3 गट, तिघेजणं जे आहेत, 3 नेते आहेत, म्हणजे 2 गट होतील साधारणतः, या राहणं इथून पुढं खूप अवघड परिस्थिती आहे. निवडणूक जरी सह्याद्रीची असली तरी निवडणूक ही गेलेली, इतक्या टोकावर गेलेली निवडणूक खूप काही सांगून जाते आणि अशा परिस्थितीमध्ये जी खरीच ससेहोलपट झाली ती भाजपा कार्यकर्त्यांची. अगदी तालुका अध्यक्षापासून
ते खालच्या प्रत्येक गावातल्या कार्यकर्त्यांच्यापर्यंत खूप मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे की आता आपण कोणाचं नेतृत्व मान्य करायचं, आमदारांचं करायचं, जिल्हाध्यक्षांचं करायचं का प्रदेश सरचिटणीसांचं करायचं, हा खूप मोठा प्रश्न सध्या भाजपच्या कार्यकर्त्यांसमोर आहे. हे विश्लेषण करण्याचं कारण काय की भाजपचे आगामी काळामध्ये एकत्र येण्याचे खूप दुसर चान्सेस दिसत आहेत. अंतर्गत जरी वरून एका पक्षात एका स्टेजवर दिसले, मोठे नेते आल्यानंतर जरी एकत्र दिसले, तरी इथून पुढचं या कराड उत्तरचं राजकारण खूप वेगळ्या वळणावर गेलेलं आहे. यामुळं भाजपची जी कमळ जी आहे, वेगवेगळ्या ज्या पाकळ्या ज्या आता विखुरल्या गेलेल्या आहेत, त्या एकत्र येणं सध्या तरी दुसरं दिसतंय. मात्र उद्याचा निकाल काय लागेल त्याच्यावर सुद्धा आगामी काळामध्ये कार्यकर्ते कोणाबरोबर राहतील ह्याकडे सुद्धा सर्वांच्या नजर असणार आहे. पाहत रहा महाराष्ट्र लाईव्ह.